जातोय मराठवाड्यात। जालना जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव याला बसला। इथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय। काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचा फुलोरा आणि फळधारणा अवस्थेत असलेलं पीक गळून पडलंय। यात बालाजी नन्नवर या शेतकऱ्याची 5 एकर डाळिंब बाग उद्ध्वस्त झाली आहे आणि या बागेतील झाडांनाही गारीचा फटका बसलाय। या शेतकऱ्याचे जवळपास 15 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। जालना जिल्ह्यात आपण काल बघू शकतो, काल वादळी वाऱ्यासह गारींना मोठा तडाखा या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आपण जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, घनसावंगी त्याचबरोबर बदनापूर तालुक्यातील अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे। कारण की या ठिकाणी उभा गहू या ठिकाणी पूर्णपणे खाली झोपलेला आहे। त्याचबरोबर शाळू असेल, उन्हाळी बाजरी असेल यालाही फटका बसलेला आहे। आपण बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव या ठिकाणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात आहोत, की ज्या ठिकाणी सर्वात मोठा फटका या देवपिंपळगावच्या शेतकऱ्याला बसलेला आहे। कारण की त्याच्या 5 एकर डाळिंब पिकावर या ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे फुलारा अवस्थेत असलेले जे डाळिंब आहे ते खाली गळून पडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या गारीच्या तडाख्यात झाडांना पण मोठ्या या ठिकाणी फटका बसलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की या फळांवर आता या ठिकाणी डाग पडायला सुरुवात झालेली आहे। कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गारीचा फटका या फळांना बसल्यामुळे हे फळ पूर्णपणे निकामी होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की काल झालेल्या गारपिटीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फळ जी धारणा होत होती ती फळधारणा पूर्णपणे नष्ट झालेली आहे। मोठा फटका या गारीचा या पिकाला बसल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत। दादा, मला काय सांगाल की किती एकरवर तुमची डाळिंबाची बाग आहे आणि या संपूर्ण डाळिंबाच्या बागेला खर्च किती आला आणि काल कशा प्रकारे त्या डाळिंब बागेचं नुकसान झालेलं आहे? माझं नाव बालाजी नन्नवरे आणि जवळजवळ माझी 1 हेक्टरवरती पूर्ण बाग आहे ही। आणि काल 5-5:30च्या दरम्यान जवळजवळ अर्धा ते पाऊण तास पाऊस चालू होता। पाऊण तासामुळे डाळिंबाचं माझ्या 100% नुकसान झालेलं आहे। डाळिंबाबरोबरच कांद्याचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे। भोपळा पण होता, सीडचा मका होता, म्हणजे जेवढे पिकं आहे तेवढे सर्व पूर्ण नुकसान झालेलं आहे। मला काय सांगाल की काल किती वाजता हा संपूर्ण गारपिटीचा प्रकार घडलेला, वादळी वाऱ्यासोबत कशा स्वरूपाचा पाऊस होता आणि किती प्रमाणात या ठिकाणी तुमचं नुकसान झालेलं आहे? 5 वाजता हा पाऊस साधारणतः चालू झाला आणि त्याच्यानंतर पाऊण तास हा पाऊस कंटिन्युअसली गाराच येत होता आणि त्याच्यासोबत वारा पण होता। आणि माझं जवळजवळ आता 4 लाख रुपये टोटल खर्च आहे आणि जवळजवळ 15-1 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा होती मला याच्यातून, तर ते पूर्ण लॉस आहे मला आता 1 रुपया आता मला काय सांगाल की आता इथून पुढे आता तुमच्या बागेचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, पंचनामा करण्यासाठी कोणी आलं होतं का? नुकसान भरपाईचं काही आश्वासन पंचनामा करताना त्यांनी दिलं का? नाही, आता सध्या ग्रामसेवक आणि तलाठी ते आले होते, पंचनामा वगैरे बघून वगैरे गेले ते म्हणे मी आता शासन दरबारी ही गोष्ट मांडू आणि त्याच्यानंतर परत पंचनामा करू असं त्यांनी सांगितलं। आपण बघू शकतो की एकीकडे गारपिटीचा मोठा तडाखा जालन्यातही बसल्यामुळे या ठिकाणी आता प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे। मात्र ठोस मदत मिळेल असं कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं नसल्यामुळे सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।